भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त खमंग ढोकळा बनवूया. रव्यापासून इतके सुंदर ढोकळा होतो. मुलांच्या टिफिनमध्ये म्हणा, एखादी व्यक्ती ऑफिसला जात असेल त्यांच्या टिफिनमध्ये म्हणा, किंवा बड्डे असेल, किटी पार्टी असेल, तर मुलांना खाऊ देण्यासाठी हा खूपच सुंदर ढोकळा आहे. चला तर मग साहित्य पाहूया. तर त्यासाठी मी जाड रवा पाऊण वाटी घेतलेला आहे आणि तुम्ही रवा पाहू शकता इतका जाड आहे, म्हणून 1 तासभर तो भिजायला ठेवायचा आहे. आणि जिरो रवा असेल तर पटकन करायला घ्यायचा. अर्धी वाटी दही घालू त्याच्यामध्ये. आंबट असेल तर अर्धी घ्या आणि कमी आंबट असेल तर 1 घालायची. पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी घालू, म्हणजे पाऊण वाटी पाणी झालेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून 1 तासभर झाकण ठेवून भिजवून घ्यायचा आहे रवा. छान भिजतो आणि मग त्यातला रवा आहे ना फुलतो. आता काढून पाहूया. रवा छान असा हा फुललेला आहे पहा. असं व्यवस्थित पाहायचं. तर याच्यामध्ये इनो घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हा 25 मिनटाकरता वाफवायला ठेवायचा आहे. आता पूर्ण मी 1 पाकिट वापरले इनोचं. चवीपुरतं मीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जास्त वेळ असं हलवत बसायचं नाही, नाहीतर काय होतं, इनो असो सोडा असो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि मग ढोकळा तो फुलणार नाही. इनो घातल्या घातल्या लगेच तो भांड्यामध्ये ओतून घ्यायचा. थोडंसं आता भांड्याला ग्रीस करून घेऊ. आणि मी केकचं भांडं घेतलेलं आहे ते. तर केकचं भांडं नसेल तर कुकरचं डबा असतो ना तो घेतला तरी चालतं, किंवा एखादे पातेलं वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता. आता हे भांडं 25 मिनटाकरता वापरून घ्यायचं आहे. अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी ते. वरती झाकण ठेवू आणि मस्त आता 25 मिनटं वापरून घेऊ. आता ह्याला 25 मिनटं झालेले आहेत. सुरीनं चेक करून घेऊ. सुरीला चिटकलं नाही तर शिजलेला आहे ढोकळा. ऐपा अजिबात चिटकलेला नाही, आणि तो शिजला नसेल तर सुरीला चिटकतो. आता साईडच्या कडा मोकळ्या करून घेऊ. झटकीपट रेसिपी तयार होते. ब्रेकफास्टसाठी तर खूपच मस्त आहे. करून पहा. आता हे व्यवस्थित आता याला कट करून घेऊ. आता सरळ करून घेऊ आणि कट करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती मस्त आता तडका घातला. गरमागरम ढोकळा आपला खाण्यासाठी तयार झाला. आणि इतकं पटकन होणारी रेसिपी आहे ना ही. जर ढोकळा खाल्ला ना असा तर बेसनचा ढोकळा देखील विसरून जाईल, इतका चविष्ट लागतो आणि पटकन होतो. आता ह्याच्यावरती तडका देऊन घेऊया. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. जिरं मोहरी टाकूया. तर त्याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे. मिरची जिरं ठेचून घेतलेलं आहे. लसूण आणि कढीपत्ता हिंग घालूया. आता ह्याच्यामध्ये आल्याचं पाणी घेतलेलं आहे. थोडीशी साखर घालायची, छान लागतो. तर व्यवस्थित ढोकळ्यावरती सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि गरमागरम खाण्यासाठी हा ढोकळा तयार झालेला आहे पहा. आणि दिसायला इतका सुंदर, खायला तितकाच चविष्ट बनतो. वरून कोथिंबीर घालायची आणि हा तयार आहे ढोकळा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कॉमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.